आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री शिंदे आणि पंतप्रधान मोदींची भेट। मोदींना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। विकासाच्या आणि पूरग्रस्तांच्या मुद्द्यावर चर्चा। शिंदेंची प्रतिक्रिया। मुंबईत पॉट टॅक्सी सुरू करण्याबाबत पंतप्रधान मोदी आग्रही। कुर्ला पोलीस वसाहतीच्या जागेवर पॉट टॅक्सीचं टर्मिनस उभारण्याची शक्यता। शिंदेंची माहिती। मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून 150 प्लसचं टार्गेट। 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न। सूत्रांची माहिती। तर मवियामध्ये मतांची फाटाफूट झाल्यास फायदा होण्याचा भाजपचा अंदाज। ठाकरे बंधूंच्या समीकरणावरही राजकीय गणित ठरणार। सूत्रांची माहिती। मुंबई पालिकेमध्ये जागावाटपासाठी 50-50चा फॉर्म्युला असावा। शिंदेंच्या शिवसेनेचा आग्रह असल्याची सूत्रांची माहिती। मुंबई, नाशिक, पुणे, पालघर, कल्याण, नवी मुंबईमध्ये महायुती व्हावी। शिंदेंच्या शिवसेनेची इच्छा। सूत्रांची माहिती। सर्व महानगरपालिकांमध्ये सन्मानजनक जागावाटप होईल। दोन्ही पक्ष एकमेकांना मानसन्मान देऊन जागावाटप करतील। त्यामध्ये कुठलीही कटुता येणार नाही। उदय सामंतांची जागावाटपाच्या प्रश्नावर प्रतिक्रिया। नाही, ही माहिती जरी असेल तरी ती सांगायची नसते। त्याच्यामुळे योग्य तो मानसन्मान नक्की प्रत्येक महानगरपालिकेमध्ये होईल, जिल्हा परिषदेमध्ये होईल, पंचायत समितीमध्ये होईल। कुठेही कटुता त्याच्यामध्ये येणार नाही। आणि हे सुतोवाच स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी केलेत आणि शिंदे साहेबांनी देखील। 1 नोव्हेंबरचा मोर्चा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी। गल्ली ते दिल्ली मोर्चाची दखल घ्यायला भाग पडा। शिवतीर्थवरच्या बैठकीत राज ठाकरेंचं विधान। सत्याची राखण कोणी केली हे महाराष्ट्रानं पाहिलं। त्यांच्या हातामध्ये काही येणार नाही म्हणून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न। दरेकरांची राज ठाकरेंवर टीका। सत्याची पाठराखण कोणी कशी केली हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। कुठलं तरी खोटं नॅरेटिव्ह सेट केल्याशिवाय आपल्याला काही खरं नाही, काही हातात लागणार नाही। आता रडीचा डाव खेळण्याचे प्रयत्न त्या ठिकाणी विरोधी पक्षाचे सुरू आहे। गोपीनाथ मुंडेंचे वारस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये। गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार कोण या वादावर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। मुंडे साहेबांचे वारस संजय राठोड आहेत, अर्जुन खोतकर आहेत। मुंडे साहेबांचे वारस समस्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत। मुंडे बंधू भगिनी गोपीनाथ मुंडेंचे वारसदार नाहीत, ते फक्त प्रॉपर्टीचे वारसदार। बीडची जनता गोपीनाथ मुंडेंची खरी वारसदार। मुंडे बंधू भगिनी फक्त खंडणी वसूल करतात। सारंगी महाजन यांची टीका। सर्वप्रथम मी असं सांगेन की मुंडेंचे वारसदार ना धनंजय आहे ना पंकजा आहे। हे दोघंही वारसदार नाही आहे। हां, ते त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार आहे। गोपीनाथराव मुंडेंच्या प्रॉपर्टीचे, मालमत्ताचे वारसदार हे 2 बहीण भाऊ असू शकतात।